नमस्कार, ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमतः हार्दिक स्वागत आहे। 12 आणि 24 वर्षांच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतचा दिनांक 22/5/2026 चा GR निर्गमित। 12 आणि 24 वर्षांच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका क्रमांक 1861/2025 महाराष्ट्र राज्य अनुदानित आश्रमशाळा वसतिगृहे व इतर यांनी दाखल केले असून सदर प्रकरणी माननीय न्यायालयाने दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजीच्या निर्णयानुसार अपिलार्थींना सुधारित आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लाभ देण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे। यानुसार आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरून शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांना प्राथमिक, उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी पासून लागू करण्यास याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे। तसेच सदर योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच कोणत्याही प्रकारची थकबाकी देय होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। धन्यवाद। अधिक अपडेटसाठी पाहत राहा ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर।